माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. हा क्लास सेकंड टाइम आहे. काही लोकांनी मला थोडं पर्सनल मेसेज केला की आम्हाला जमत नाही दुपारचा क्लास, म्हणून सकाळचा घ्या. व्हिडिओ ऑन करा. एनर्जीचा क्लास आहे. एनर्जी कनेक्ट करायची असेल तर व्हिडिओ ऑन करा. मग मला पण इंटरेस्ट येईल शिकवायला. मॅडम दिसा ना, मला फॅन दिसत आहे. मी फॅनला कसं शिकवणार? मला पण एकटीला बोलायला इंटरेस्ट नाही येणार ना मग. अजून कोण? कांचन मॅडम व्हिडिओ ऑन करा ना. ओके, थँक्यू थँक्यू. काही लोक होतात जॉईन. मगाशी भरपूर लोक होते दुपारी. काही लोकांच्या रिक्वेस्ट साठी मी संध्याकाळी क्लास घेतला. चला, आजच्या सेशन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मी जोशना चव्हाण, लाईफ कोच, तुमच्या समोर प्रेझेंट आहे एका सकारात्मक ऊर्जेसोबत. चला, जीवन जगत आहे की काटत आहे? आपला अनुभव सांगा. जिंदगी को जी रही है काट रहे? एका शब्दामध्ये टाइप करा आंसर. अगर जी रहे तो मेरे साथ, और काट रहे तो आपका आपका. हा, जीना आहे ना तो मेरे साथ. व्हिडिओ ऑन करा प्लीज. एनर्जीचा क्लास आहे. एनर्जीचा व्हिडिओ ऑन करा. सगळेजण व्हिडिओ ऑन करा ना, तर थोडं वेगळं एनर्जी क्रिएट होतात. मॅडम एका ठिकाणी मोबाईल ठेवून द्या. आपला टाइम कुकिंगचा आहे. आपल्याला तथास्तू आहे ते ब्रह्मांडाकडून. करणं म्हणजे करणंच आहे. हा तेच. हा, तेच. रेकी विथ इंटेन्शन. रेकी सोबत तुम्ही जुळाल ना, तर रेकी सोबत इंटेन्शन वर्क करतात. जसं आता मी तथास्तू म्हटलं ना, आपले शब्द आपल्यासाठी तथास्तू होतात. तुम्ही जो विचार कराल ना, तो शब्द आपल्याला तथास्तू होते. आता ते कसं, जे समोर तुम्ही 5 दिवसामध्ये शिकूनच घ्याल. डिटेलमध्ये सांगतेच मी. हा क्लास फक्त आणि फक्त सगळं त्याच लोकांसाठी आहे ज्यांना त्यांच्या लाईफमध्ये सकारात्मकतेचं बदल घडून आणायचं आहे. व्हिडिओ ऑफ करणाऱ्यांसाठी क्लास नाहीये. आता तुमची चॉईस, व्हिडिओ ऑन करायचं की ऑफ करायचं. त्यापेक्षा काल जशी जगत होता तेच जीवन छान आहे. एका नवीन ऊर्जेसोबत जुळण्यासाठी बदल पण घडून आणावा लागतो. चला, ताईला भाग्यशाली बनायचं आहे का? बनू का तुम्हाला? कांचन मॅडम स्वयंपाक पण करा, छान भाग्यशाली पण बनवा. आणि ते भाग्यशाली बनता बनता जे व्हायब्रेशन तुमच्या स्वयंपाकामध्ये जाईल ना, जेवण पण छान बनेल. तुम्ही फक्त मला, मी प्रश्न करते, तुम्ही मला उत्तर द्या, ठीक आहे? भाग्यशाली बनता का? हो मॅम. आतापर्यंत आपण फक्त यस. कंप्लेंट मोड मध्ये जगलो ना. फक्त याची कंप्लेंट, त्याची कंप्लेंट, त्याची कंप्लेंट. आता बघू, इथून समोर तुम्ही कधी कंप्लेंट करणारच नाही. इथून पुढे फक्त स्वतःसाठी जगणं. स्वतःसाठी जगणं म्हणजे घरातल्या लोकांना सोडायचं नाहीये. स्वतःसाठी जगणं म्हणजे सेल्फ लव्ह. सुरुवात तिथून करायची आहे आपल्याला, ठीक आहे? एक प्रॅक्टिकल करू. आपले शब्द आपल्यासाठी तथास्तू कसे होतात ना, तेच अफर्मेशन कसं वर्क करते लाईफमध्ये, एक प्रॅक्टिकल करू छोटंसं. ओ मॅडम, तुम्ही थोडं नावानं जॉईन व्हा ना, ओप्पो मॅडम, आणि थोडं मागे ठेवून द्या मोबाईल. ऍक्च्युली एनर्जी कनेक्ट होते माहिती व्यवस्थित. हा, आणि बघा, लेटून क्लास करायचा नसते. कारण आपलं जीवन सगळं 7 चक्रावर आहे ना. आपले 7 चक्र हे स्पाईन मध्ये आहे. जेव्हा आपण असं बसतो ना, तेव्हा एनर्जेटिक दिसतो ना. हे सगळ्यांनाच पाहिजे. बघा, आपल्या बसण्याची एनर्जी आणि आपल्या झोपण्याची एनर्जी तुम्ही स्वतःच ऑब्झर्व करायची. व्हिडिओ ऑन करा. व्हिडिओ ऑन करा, छान वाटेल. वाटल्यास म्यूट. हा सॉरी, कांचन मॅडम अनम्यूट करा. मी सगळेच अनम्यूट झाले माझ्याकडून. म्यूट झाले, ठीक आहे. व्हिडिओ ऑन ओके. करा. सर मॅडम व्हिडिओ ऑन करा. तुम्हाला सल्यूट करायचं आहे त्या कांचन मॅडमला. स्वयंपाक करता करता व्हिडिओ ऑन करून काहीतरी शिकण्याची जी जिद्द आहे ना मनामध्ये, इथंच शिकायला भेटलं. कुठेच जायची गरज नाही. माझ्या जोड नंतर शिका, पण इथेच एक उदाहरण भेटलं तुम्हाला. ते पण आहे मॅम, आणि मला टायमावर जेवण पण द्यायचंय. पण नाही, ते क्लास पण पण चालू द्या. जरुरी आहे. सोबत चला, सोबत. मी म्हटलं ना, भाग्यशाली बनवते तुम्हाला. तिकडे पोळ्या भाजी चालू द्या आपली, भाग्यशाली पण बना. एका ह्याच्यात 2 जेवण छान बनलं म्हणून आज. कारण ते म्हटलं ना, शब्द तथास्तू होतात. आता ते उद्याच्या क्लासमध्ये सांगेल तुम्हाला समजून मी. आपलेच अफर्मेशन आपल्याच पोळ्यावर भाजीवर कसे रिझल्ट येतं त्याचं, ते उद्या दाखवणारच आहे मी तुम्हाला. आपला मोटिवेशनल डायरी आणि शेतकरी पेन दे ना. असला पाहिजे. आता शेतकरी कसा,
आपल्या जवळ 1000 डिग्र्या जरी असेल ना, तरी जीवन जगण्याचं तंत्र आपल्याला शेतकरी सांगतो. नक्कीच ना, आता कसं ते सांगते मी. शेतकऱ्याला गहू पेरायचा असेल, तर तो गहूच घेऊन जातो शेतामध्ये. तो दुसरं पीक नाही नेणार. त्याला गहूच पेरायचा आहे म्हणून गहूच नेईल. पण त्या गव्हाच्या आजूबाजूने आलेलं गवत तो शेतकरी काय करतो? उदाहरण असं आहे, कारण आपण जे लहानपणापासून बघितलं, पण त्या उदाहरणापासून आपण काहीही शिकलो नाही आजपर्यंत. फक्त त्याला इग्नोर करत गेलं. गव्हापाशी ते आजूबाजूनी गवत येतं ना, तो गवत काढून फेकतो शेतकरी. नक्कीच ना, की घरी नेतो? मॅडम तुम्ही अनम्यूट करा ना. ओप्पो नावाने सेव्ह आहे ना, तुमचं नाव नाही येऊन राहिलं. तो शेतकरी काय करतो, त्या गवताला उपडून फेकतो. पण आपण काय करतो, त्या शेतकऱ्यासारखं जगणं आपल्याला खरं तर येतच नाही. आपल्याला आपल्या आयुष्यात सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य पाहिजे. डायरी नाही तर कागद आणि कोणता बी पेन डायरी. आणि पण आपण आपल्या आयुष्यात भरून ठेवलंय तणाव, चिंता, डिप्रेशन, याला जागा दिली घृणा, क्रोध. त्याच्याजवळ किती मोठी गाडी आहे, तिची साडी किती चांगली आहे, आपण याच्याकडे लक्ष देतो. पण आपल्याजवळ किती बेस्ट आहे, आपण त्याच्याकडे लक्षच देत नाही. नक्कीच ना, म्हणून स्वतःकडे लक्ष देणं किती खाली महत्वाचं. ठेवायला काहीतरी दे. इथून पुढे तुम्हाला पिकावर फोकस द्यायचा आहे की तणावर फोकस द्यायचा आहे, चॉईस तुमची. कारण आपण ज्या गोष्टीकडे फोकस देऊ तीच आपल्या जीवनामध्ये मल्टिप्लाय होऊन वापस येणार आहे. अतुल वाकोडे, तुम्ही अंधारात मला काय दाखवताय? तुम्ही दिसाल तर मला कळेल तरी माझा क्लास कोणीतरी करत आहे. व्हिडिओचा खूप प्रॉब्लेम येते. लोक व्हिडिओच ऑन करत नाही. व्हिडिओ ऑन नाही केला म्हणजे त्या समोरच्याला शिकवण्यासाठी खूप डिस्टर्ब होते. म्हणजे शिकवायचं कुणाला खरं म्हणजे. आजपासून तुम्ही बी तुमच्या आयुष्यामध्ये पेरणी त्याच गोष्टीची करा जे तुम्हाला आवश्यक आहे. आयुष्यात सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य, दीर्घायुष्य. तणाव, चिंता, डिप्रेशन फेकून द्यायचं, सरळ डस्टबिनमध्ये टाकून द्यायचं. त्याला आपल्या आयुष्यामध्ये जागा द्यायची नाही. आपल्या अहोनी किंवा आपल्याहीनी आपल्याला खूप प्रेम करावं, आपला चांगला जोडीदार बनावा. मीच होय म्हणून टिकली, आपला फेमस डायलॉग चालतो महाराष्ट्रातला. चालतो ना? पण आपण कधीतरी त्यांची तारीफ करतो का, की हसबंड असावे तर माझे हसबंड सारखे, किंवा तुला भेटावं बाबा तर माझ्या हसबंड सारखा, की माझे हसबंड खूप गुणी आहे. पण आपण कधीही तारीफ करत नाही. पण करायला पाहिजे. कारण इथं कोणीच म्हणत नाही मी 100% माझा जोडीदार परफेक्ट मला भेटलेला आहे. समजलं दुःखाचे कारण कुठून येते? छोट्या छोट्या गोष्टीमधून. आपल्या जीवनाचा जो उद्देश आहे, जो आपण या 5 दिवसामध्ये शिकणार आहे, आयुष्यामध्ये तुम्हाला परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. ठीक आहे. याच गोष्टीची पेरणी करायची आहे. आपल्याला आवश्यकताच काय आहे? शरीरामध्ये आरोग्य, खिशामध्ये पैशाचा बॅलन्स आणि नात्यांमध्ये प्रेम. याच्याशिवाय आपल्याला दुसरं काहीच पाहिजे नाही खरं म्हणजे. आपल्या दुसऱ्या दुसऱ्या गोष्टीची, कुठल्याही गोष्टीची आपल्याला गरज नाहीये. आजपासून विचार करताना तोच विचार करा, आपल्याला जे पाहिजे ते. कारण रेकी सोबत जुळ आणणं तर रेकी विथ इंटेन्शनवर काम करते. तुम्ही जो विचार घेऊन बसाल मेरी ही जिंदगी में गम, तर ते रेकी तुम्हाला तथास्तु करून गमच येणार आहे तुमच्या जीवनात. आणि तुम्ही म्हणाल मी खूप भाग्यशाली आहे, तर तुम्ही भाग्यशालीच बनणार आहे खरं म्हणजे. त्यातलं उदाहरण मीच आहे. एक दिवस मी पण कुठेतरी असाच क्लास करायची, खूप डिप्रेस होते. आणि असेच ऍड येता मी ती ऍड बघितली ना, आज मी तुमच्या समोर प्रेझेंट आहे. आता तुम्ही सगळेजण जिवंत आहे का याची गॅरंटी देता का मला? आहे का जिवंत? जिवंत आहे का? माझ्यासोबत बोला ना, तर मला पण, मी कोणासोबत बोलू आहे मग? आहे ना? आहे मॅम आहे. मॅडम अनम्यूट करा ना तुम्ही. तुमचं नाव कसं घेऊ मी? ओप्पो लिहिलंय A15. माझं नाही नाही, तुम्हाला नाही म्हणत. हे या मॅडम यांचं अनम्यूट करा तुम्ही. जी व्हिडिओच्या बाजूने असेल ना म्यूटचं,
आता बघा, आता करून बघा. आला का मेसेज? नाही होत आहे अनम्यूट? अच्छा, अतुल सर, तुम्हाला रेकी शिकायची आहे का? म्यूट करा, अनम्यूट करा. अतुल सरला रेकी शिकायची आहे का? अनम्यूट करा. अनम्यूट नाही होत आहे का? कारण ना खूप लोक ना एवढे फक्त ना जेंट्स लोक टाइमपास करायला येतात. रेकी वेकी काही शिकायची नाही. त्यांच्या जिंदगीत किंवा गम इन ते तर दुसऱ्याला देऊन जातात, 4 लोकांना. उलट माझ्यापासून डिप्रेस होऊन जातो, मी खुश राहते. चला, आता इथे असलेले सगळेजण जिवंत आहे का? अच्छा, संचिता मॅडम थोडं अनम्यूट करा ना. त्या मॅडम थोडं कामात आहे ना, म्हणून त्यांना मी थोडं डिस्टर्ब नाही करत आहे. कोणीतरी व्हॉलेंटियर लागेल ना, एकटं मजा नाही येत ना. पुन्हा मजा घेऊ आपण प्रायमरी शाळेचा. पुन्हा एकदा आपला क्लास. तेव्हा ऑफलाईन क्लास होता, आज ऑनलाईन. आपला बी अधिकार आहे ना ऑनलाईन क्लास करण्याचा. व्हिडिओच्या बाजूनी असेल बघा एक आयकॉन म्यूटचं. हा, बस तेच करा, टच करा तिथे. हा, झाला. ठीक आहे. चला, तुम्ही जिवंत आहे. आता बघा, तुम्ही इकडनं हो. तिकडनं हालचाल करत आहे, त्याच्यावरून तुम्ही सांगू शकते तुम्ही जिवंत आहे. पण तरी मला शुअर करायचंय जिवंत आहे का. मग घ्या, एक श्वास घ्या. एक श्वास घ्या, एक श्वास सोडा. घ्या, पुन्हा एक घ्या. चला, या श्वासला लागलेला वेळ आणि हा श्वास मला परत द्या. देता का? ते कसं? शक्य आहे का? नाही. तुम्ही या शरीराची मालिक आहे ना? हा. आहे ना? बघा, थोड्या वेळासाठी जर म्हटलं मी तुम्हाला तुमचं हृदय काढून मला द्या मॅडम, किंवा श्वास घेणं थांबून द्या, तुम्ही थांबू शकता का? आणि थांबवलं तर नाही. काय होईल? मग तुम्ही या शरीराची मालिक आहे का? नाही. हा, मग ही प्राण नावाची जी ऊर्जा तुमच्या या शरीरामध्ये आहे, आणि इतकं भरभरून इतकं सुंदर शरीर तुम्हाला ज्या ईश्वर गुरुला तुम्ही मानता त्याने दिलेलं आहे, ह्या शरीरासाठी कधी धन्यवाद केलं का आजपर्यंत? कधीच नाही केलं ना. फक्त दुसऱ्यासाठी पोळ्या भाजी बनवत आजकाल करतात मॅडम, रील बघून. इथून आलं पाहिजे ते इनर लेवलवरून थँक्यूची फिलिंग स्वतःसाठी. आपला नंबर कधी लागतो? लास्ट. आणि लास्ट का बरं लागते माहितीये? सगळ्यांचं करून थकून जातो, शेवटी आपल्याला पण तयारी करण्याची इच्छा होत नाही. तिथे आहे तेवढं अस्तित्व आहे आपलं, आपण बनवून फॅन ठेवलंय. लावून दे आणि बंद कर. माझी बनवलंय आहे ना. आता तर थँक्यू 9 ग्रॅटिट्यूड वाजता इतके जेवण. सारे येतात, ते रील येतात, तर सगळेजण बघू तर म्हणूनच देतात थँक्यू. थँक्यू बोलणं आणि इथून जे थँक्यू येतं, जे स्माईल येतं ना चेहऱ्यावर, जे प्लास्टिक स्माईल घेऊन फिरतो आपण दुनियासमोर, व्हॉट्सअप स्टेटसला टाकतो मी किती खुश आहे, पण अंदर जे सफरिंग चालू राहते ना आपलं, ते फक्त आपल्याला माहित राहते. आजपासून ग्रॅटिट्यूड फील करा, कारण इतके सुंदर डोळे दिले तुम्हाला त्या ईश्वराने. किती सुंदर जग बघू शकता. जगामध्ये किती लोक आहे, त्यांना दुनिया बी बघण्याचा अधिकार नाहीये, कारण त्यांच्याजवळ डोळे नाहीये. मग त्यांच्यापेक्षा आपण किती भाग्यशाली आहे. आपण भाग्यशाली समजतच नाही. आपल्याजवळ 10.5 आणि पैसा म्हणजे आपण भाग्यशाली. आपली चॉईस फिमेलची. आपण याच्यातच खुश होतो. पण खुशी तर इथून पाहिजे ना. ते साडी घालायला बी तर या शरीराला तयार ठेवावं लागेल ना. ठेवावं लागेल ना मॅडम. की घेतली हो. साडी आणि इकडे बेडवर झोपून राहिलं तर काही मतलब राहील का मग त्या साडीचा? म्हणून स्वतःवर प्रेम करा. लाईफ खूप मस्त नाही. एकदा तरी स्वतःसाठी जगून बघा. इतका सुंदर अनुभव येईन समोर तुम्हाला. ठीक आहे. लकी ड्रॉ पाहिजे का कुणाला? दुपारी पण एक ओपन केला मी, एका मॅडमने घेतला, पण त्यांना काही ऍक्सेप्ट झाला नाही. तुम्हाला लागत असेल तर घ्या. लकी ड्रॉ पाहिजे कुणाला? पाहिजे लकी ड्रॉ? समोर विचारान तर मी सांगन लकी ड्रॉ कसा आहे, काय आहे, कोणाला भेटू शकते. हा.
है ना? हो तर म्हणा किंवा नाही म्हणा, म्हणजे मी दुसरं बोलते मग. पाहिजे लकी नाही. ड्रॉ? येस येस. पाहिजे ना मॅडम? 1 करोड रुपयाची ऑफर आहे तुमच्यासाठी. घ्यान ना? कोणाला नाही, मला भेटन तर मी नाही घेईन का, पण मला ते कुठं पटलं नाही, थोडंसं म्हटलं असू द्या तुमच्याच जवळ. देणार आहे, मी नाही देणार आहे. माझ्याजवळ 1 करोड राहिले असते तर मी इथं प्रेझेंट राहिलीच ती का? नाही ना? पण देणार आहे 1 करोड. त्याला तुमचे 2 डोळे पाहिजे, 2 हात किंवा एखादा पाय किंवा किडनी. देता का? तो तुम्हाला 1 करोड नाही, 2 करोड बी देईन ना, 5 करोड बी देणार आहे. तयार आहात का द्यायला? शक्यच नाही. शक्यच नाही, देऊच शकत नाही आपण. आपण इतक्या सुंदर शरीराची तुलना पैशासोबत करूच शकत नाही. पण तरीही आपण स्वतःला प्रेम करत नाही. सांगा, करतो का आपण? नाही. तरीही आपण स्वतःला प्रेम करत नाही. माझ्याजवळ हे नाही, माझ्याजवळ ते नाही, माझं असं, माझं तसं, माझं तसं, फक्त आणि फक्त आपण आपल्या स्वतःविषयी कंप्लेंट करत राहतो. आणि फक्त तणाव, चिंता, डिप्रेशन भरभरून टाकलेलं आहे आपण आपल्या घरामध्ये, आपल्या या स्वतःच्या घरामध्ये. ऍक्च्युली हे आपलं घर आहे, ते समोर सांगतेच मी तुम्हाला. म्हणून इथून पुढे ना थोडं ग्रॅटिट्यूड फील करा, कारण ना हा ब्रह्मांडाचा रूल आहे. तुम्ही जेवढं द्याल ना त्याच्यापेक्षा मल्टिप्लाय होऊन तुमच्याकडे परत येणारच आहे. हा रूलच आहे ब्रह्मांडाचा. तुम्ही त्या शरीरासाठी एकदा थँक्यू म्हणा, म्हणजे तुम्ही कधी थकणार सुद्धा नाही आणि कधी आजारी सुद्धा पडणार नाही. नक्की म्हणा, कारण रेकीमध्ये इतकी पॉवर आहे ना, रेकी सोबत जोडले तर ग्रॅटिट्यूड प्लस करायचंच आहे. कारण रेकीला तुम्ही मागता मागता थकान, पण रेकी देता देता थकत नाही. त्यातलं उदाहरण मीच आहे. मला अजून माझे स्टुडंट आहे, ते जॉईन नाही झाले, दुपारी झाले होते. खूप सुंदर रिझल्ट येते रेकी सोबत. अख्खं आयुष्य बदलून जाते. तुम्ही असता कुठे आणि रेकी काय आहे ते सांगते मी एका शब्दामध्ये थोडं. रेकी एक जापानी शब्द आहे, बट ही रेकी तुमच्यात, माझ्यात, प्रत्येक प्राण्यामध्ये आहे. ऍक्च्युली ही नॅचरल थेरपी आहे, आपल्यामध्ये ती शक्ती आहे. फक्त तिला आजपर्यंत काय म्हणतो ते माहित नव्हतं, कारण भारतामध्ये अंधश्रद्धा खूप पाळतात ना, त्यामुळे इथे आपल्या इथे कोणीही भाव दिला नाही त्या ऊर्जाला. पण तथागत गौतम बुद्धाने त्यांच्या कमलसूत्र ग्रंथामध्ये रेकीचा उल्लेख स्पर्श चिकित्सा म्हणून केलेला आहे. पण डॉक्टर मिकाउसी यांनी डिस्कव्हर केली. जापानचे एक प्राध्यापक होते, डॉक्टर, पीएचडी स्कॉलर होते. तर पीएचडी स्कॉलर तर अंधश्रद्धेला कधीही बळी पडणार नाही. त्यांनी आपल्याच भारतात येऊन रिसर्च केला, सगळे ग्रंथ वाचले त्यांनी पवित्र, आणि रेकी डिस्कव्हर केली. आणि जे अनुभव आले ना लोकांसमोर, कॅन्सर सारखे लास्ट स्टेजचं कॅन्सर सुद्धा बरं झालेलं आहे इथे. तर बाकी गोष्टी खूप नॉर्मल आहे. याच्यामधून तुम्ही नात्यांमध्ये प्रेम, शरीरामध्ये आरोग्याचा बॅलन्स, खिशामध्ये पैशांचा बॅलन्स सगळं करू शकता. कुणाला आध्यात्मिक बनायचं असेल आध्यात्मिक पण बनवू शकता. समोर करिअर करायचं असेल करिअर सुद्धा करता येते याच्यामध्ये. कुणाला नसेल करायचं, आपल्याच घरांसाठी लोकांना करायचं असेल ते सुद्धा करता येते. फक्त विश्वास खूप महत्वाचा आहे. जिथं विश्वास नाही, ते म्हणते ना विश्वास नाही तर देव म्हणते मी भेटणार नाही तुला, सरळ सांगते तो. तू देव बी करशील तरी भेटणार नाही. पण तिथं विश्वास दाखवाच लागेल, थोडी आपुलकी, थोडं प्रेम तर दाखवाच लागेल ना ते ऊर्जेचे प्रती, तेव्हाच तुम्हाला रिझल्ट येईल ना. आणि बघा, मला कसं कसं म्हणजे रेकीचं एक उदाहरण सांगते मी. आपला ऍक्सिडेंट होते किंवा आपला नाही, सॉरी, कट कट कट, डिलीट. कुणाचा जर ऍक्सिडेंट झाला आणि त्याला त्याची हड्डी जर आतमधून तुटली, प्लास्टर बाहेरून असते ना, हड्डी कुठून जुळते? आतमधून. हड्डी आतमधून जुळते, बाहेरून फक्त नॉर्मली जातो आपण ते माइंडमध्ये, डॉक्टर जुळ गेलं की आपली हड्डी जुळणार आहे, एवढाच उद्देश असतो. पण ती नॅचरल हिलिंग प्रोसेस आहे आपली. आपल्याला जर कधी इंजर्ड झालं तर बघा, ते आपले आप तेच ठीक होऊन जाते पूर्ण. कधी ऑब्झर्व केलं असेल, झालं की नाही झालं ते काही, कधी कधी आपण काही लावत नाही, ते स्किनवर स्किन येऊन जाते, एक काळ्या कलरची येते ना. ही नॅचरल प्रोसेस आहे, आपण खूप नॉर्मल घेतलं त्याला आतापर्यंत. आणि जेव्हा याच्यामध्ये 3 शक्तिपात होते, रेकी लेवल 1चा, 2चा आणि मास्टर लेवलचा. जे शक्तिपात होते ना, तेव्हा तुम्हाला एनर्जी ऍक्टिव्हेट करून दिल्या जाते, आणि ती एनर्जी जेव्हा तुम्हाला ऍक्टिव्हेट करून दिल्या जाते तेव्हा तुम्हाला त्या एनर्जीचा अनुभव होतो. यात ही एक माझी स्टुडंट आहे ज्योती, हिने रेकी लेवल 1 केलं, समोर करणार आहे ती, पण तिला थोडं नोकरीसाठी बाहेर जावं लागलं म्हणून तिने केलेलं आहे. पण छान अनुभव आहे तिचा, पण छान अनुभव आहे. चेंज झाला ना का थोडा ज्योती? टेन्शन मधून बाहेर आहे थोडी आज, आणि थोडी स्वतःवर विश्वास आला. 7 चक्र मेडिटेशन नाही करत आहे का?
सकाळी उठून आता करत आहे, 2 दिवस पासून करत आहे. अच्छा अच्छा, कर कंटिन्यू थोडा. हो. चला, आता तुम्ही कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगताय, मी प्रूव्ह करून देऊ का तुम्हाला? अच्छा सांगा, कांचन मॅडम, मॅडम तुमचं नाव नाही माहिती मला, मी ओप्पोच म्हणते सध्या. तुमच्या कुठल्या उद्देशाने तुम्ही जुळले रेकी सोबत? थोडा एक उद्देश सांगा मला. टोटल तुमचा प्रॉब्लेम नाही एकाच आहे, थोडा एक उद्देश. थोडं सांगा. जास्त काही नाही, जास्त काही सांगता नाही येईल मॅम. नाही सांगायचं पण नाही, डिटेल थोडं सांगा की मला हे पाहिजे माझ्या लाईफ मध्ये किंवा हा प्रॉब्लेम आहे. हा, घरचंच थोडा प्रॉब्लेम. नाही म्हणजे असं म्हणायचं मला, रिलेशनशिपचा, खिशामध्ये पैशाचा की नाही, शरीरामध्ये पैशाचा आरोग्याचा? प्रॉब्लेम नाही, आरोग्य पण ठीक आहे, पैसा पण आहे. नात्यांमध्ये प्रेमाचा थोडा इनबॅलन्स झालेला आहे. आणि तो इनबॅलन्स कुठून होतो? फक्त विचारातून. यांनी माझ्यासाठी गुपचूप नाही आणली, मला गुपचूप खायला नेलं नाही, मला साडी घेऊन दिलेली नाही. काहीच नाही, खूप नॉर्मल नॉर्मल गोष्टी असते. कुठेतरी आपण स्वतःला बॉसच समजतो, माझ्याच मनाने का नाही झालं. कळलं कांचन मॅडम? मला कॉल करा तुम्ही पर्सनल, ठीक आहे? कारण ना त्याच्यातून एवढ्या ग्रुपमधून मला नंबर काढायला हे होईल. तुम्ही मला मेसेज करून द्या, मी उद्या कॉल करते तुम्हाला, चालेल? मी सांगते मग तुम्हाला, ठीक आहे? रडाचं नाही, माझ्यासोबत ज्या जुळल्या ना मी त्यांच्यासोबत बोलणं करून देईन. अक्षरशः एकच टिफिन होता त्या मॅडमकडे, आणि खोटं नाही सांगत, त्यांची फीस सुद्धा भरण्याची कंडिशन नव्हती. मी असे थोडे थोडे करून त्यांनी मला पैसे दिले. एका टिफिनवरची त्या मॅडम 5 टिफिन आहे त्यांच्याजवळ, सॉरी 15 टिफिन झाले, 15 टिफिन. मी कालच स्टेटसला ठेवलं त्यांची ती गोष्ट. आणि फक्त तुम्ही विश्वास ठेवा, खरंच खूप चेंज होते. मी सांगते ना, मागता मागता थकान, देता देता थकत नाही ही रेकी. एवढी पॉवर आहे. ज्या ईश्वर गुरुला मानतात त्याच ईश्वर गुरुला फक्त समोर ठेवायचं आहे. आणि एक तुमचा विश्वास, अख्खं आयुष्य बदलून जाईल तुमचं. कुठेतरी मी डिप्रेशन मध्ये होते, मी सुसाईड करणार होते, पण मी डिसिजन घेतलं की चला सुसाईडच करायचं आहे ना, तर मग एकदा रेकीच्या रस्त्याने जाऊन बघू ना आपण काय होतं तर, सुसाईड करण्यापेक्षा. आणि मग इथे जर काही प्रॉब्लेम आली तर मग करून घेऊ. ह्या उद्देशाने मी रेकीमध्ये आली. मी ट्रेनर बनायला नाही आली होती, मी माझी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आली होती. मी आज 1 लाख पर मंथ कमावत आहे लोकांना शिकवून. आणि ती शिकवण्यापेक्षा मी लोक खूप कमावते. मी लोकांच्या अशी सांगते ना, ज्या उद्देशाने जे लोक माझ्यासोबत जुळतात ना, त्या उद्देशापर्यंत मी त्यांना पोहोचण्यासाठी मी एवढी मदत करते त्यांना. कसं आहे ना, हे कुठून बी येते मॅडम. माझे हसबंड गव्हर्नमेंट सर्वंट आहे, कुठून बी येते म्हटलं नाही. पण एखाद्याच्या प्रॉब्लेमला पिन करून त्याला तिथेपर्यंत पोहोचवणं ना, ती खूप मोठी गोष्ट आहे. खूप छान वाटते जेव्हा लोकांचे आपल्याला मेसेज येते की तुमच्यामुळे माझ्या आयुष्यात स्माइल क्रिएट झाली. खूप चांगलं वाटते. आणि आपलं असंच राहायचंय, कुणाचंही टेन्शन घ्यायचं नाही. सगळं आपल्या कर्माचा हिसाब किताब द्यायला आलेला आहे. सगळे आपापल्याच कर्माचा हिसाब किताब देणारच आहे, तुम्हाला देणंच आहे. कारण बघा, कर्म तेच जे काही न करता वाट्याला येतं ना. माझा स्वभाव तर खूप छान आहे, माझ्यासोबत असं का होत आहे त्यालाच कर्म म्हणते. कुठेतरी आपण बी तर पास्ट मध्ये करून आलो असेल ना, कारण तेच आपल्या हिशाला आले. पण काय होतं ना, ते ऍक्सेप्ट नाही होत. आणि जे सबकॉन्शियस माइंड मध्ये आपण घेऊन आलेलं आहे, उद्या खूप सुंदर पॉवरफुल मेडिटेशन आहे. संध्याकाळी जॉईन व्हा, नाही तर मग तुम्ही सगळे जर दुपारी जॉईन होत असाल तर मला सांगा, नाहीतर संध्याकाळी म्हणाल तर मी संध्याकाळीच करेल. जेवढं काही तुम्ही सफरिंग भरून ठेवलंय ना आतमध्ये एवढ्या वर्षापासून, ते सगळं खाली करून देईन त्या मेडिटेशन मध्ये. खूप सुंदर रिझल्ट आहे. आता जो सांगितला ज्योती मॅडमने तोच रिझल्ट आहे. एकच मेडिटेशन केलं तिने, ते एका मेडिटेशनने अक्षरशः तिच्या डोळ्यातून अश्रू येऊन गेले होते. कारण कसं आहे ना, सगळ्यांच्या मागे काही ना काही स्ट्रगल असतो, त्याला पकडून नाही ठेवायचं आहे. ठीक आहे. चला, आता तुम्ही कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगता, मी तेच सांगते. घर तुमचं आहे का मॅडम, कांचन मॅडम? हो गाडी आहे, 2 व्हीलर 4 व्हीलर? हो आहे. एलसीडी आहे, एलईडी, सॉरी एलईडी आहे. हो कपडे बी आहे, साड्या बी आहे, 2 मुलं बी आहे. हो मग आता तुम्ही कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगता असं नाही वाटत? असे कितीतरी लोक आहे, त्यांच्या जवळ एक गाडी नाही, कार नाही, पण बाईक असावी, बाईक नाही तर सायकल असावी, असं स्वप्न कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगताय तुम्ही. मग तेवढ्याचसाठी थँक्यू, तेवढ्याचसाठी ग्रॅटिट्यूड फील करा. मग बघा चेहऱ्यावर कशी स्माइल येते आपल्या. कितीतरी लोक आहे डोळ्यांनी बघूच शकत नाही,
आणि आपल्याजवळ तर इतकं भरभरून इतकं सुंदर शरीर आहे आपल्याजवळ, काहीच बिघडलं नाही आपल्या शरीराचं, तरी पण आपण थँक्यूची जी भावना आहे ना ती आहेच नाही आपल्याजवळ, कुणाच जवळ नव्हती. आणि बघा, मी फेसबुकला एक रील बघितली, त्या एका मुलाला पाय नव्हते, 2 पाय नव्हते म्हणून त्यांनी त्या रस्त्यावर उभं राहून चॉकनी अशी पाय ड्रॉ केली आणि रील बनवली आणि जगासमोर प्रेझेंट केलं की मी खूप हॅपी आहे, माझे पाय झालेले आहे. म्हणजे ते बघा, कोणाच्या तरी स्वप्नातलं जीवन आपण जगतो की नाही जगत. तुमच्याजवळ 2 पाय आहे, कधी 60 किलो वजन ना कधी 40 किलो वजन झेलते आपलं, आहे आपल्याजवळ पाय. पायासाठी कधीतरी धन्यवाद एकदा. कधीच नाही ना, करायचं आहे, करायचं आहे. ग्रॅटिट्यूड जिथं फील होईल ना तिथं बघा खूप काही मल्टिप्लाय होऊन आपल्या जीवनामध्ये येणार आहे. एकदा धन्यवादची भावना आणा तर मनामध्ये. हजारो IVF सेंटरमध्ये कितीतरी लोक लाखो रुपये खर्च करतात. त्यांच्या पदरी जे सुख नाही आहे ना, ते सुख तुम्हाला ईश्वराने भरभरून असं टाकून दिलेलं आहे. तरी पण आपण आपल्या मुलांविषयी कितीतरी कंप्लेंट करतो, माझा मुलगा असा ना, माझा मुलगा तसा. पण आपण त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड कधी फीलच केलं नाही, कधी धन्यवादच म्हटलं नाही आपण त्या गोष्टीसाठी. म्हणायचं होतं ऍक्च्युली. कसं आहे ना, ब्रह्मांडापर्यंत आपली ऊर्जा जाते. आपण जे बोलतो ना ते शब्द आपले तथास्तु होतात. कसं सांगते आता उदाहरण तुम्हाला. सगळ्यांजवळ बाळ आहे, आपले आपली मुलं आहे सगळ्यांजवळ, सगळे मॅरिड आहे ना. सगळेच. छाया मॅडम मॅरिड आहे तुम्ही? येस मॅम. हा मॅडम सांगा, तुमच्या मुलाला म्हटलं का कधी बाळा पडशीन 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 ना बाळ पडलं? हो मॅम. झाले शब्द तथास्तु. किती पॉवर आहे आपल्यामध्ये, आपल्या शब्दामध्ये. बरोबर. म्हणून मध्ये आपल्याला जे पाहिजे ना तुम्ही तेवढा विचार करा. जेवढं पाहिजे तेवढं फालतू विचार करायचा नाही, स्वतःला डिप्रेस करायचं नाही. आपल्याला पाहिजे काय आपल्या आयुष्यात? 10 साड्या पाहिजे ना, 20 घ्या ना, पण खुश व्हा. खुशीनं राहा, बरोबर. खुशीनं जगा. कारण दुःखात काहीच नाही. सगळ्यांना जाणं आहे, तुम्हाला मला सगळ्यांना असंच जाणं आहे. असं येतं म्हणतं ना, असं जातं हे सगळ्यांना माहिती आहे. 1 रुपयाचा लावलेला शिक्का सुद्धा आपण नेत नाही, जस्ट फॉर्मॅलिटीसाठी लावला जातो तो सुद्धा नेत नाही. या वरून जे कपडे टाकतात ना ते सुद्धा नेत नाही, आपलं शरीर सुद्धा नेत नाही आपण. काय जातं वरतं त्या ईश्वरालाच माहिती. पण इगो, घमंड, गुस्सा, क्रोध, घृणा भरभरून आपण असं जगून राहिलो ना, आणि त्याच्यात माहितीये फक्त स्वतः डिप्रेस होऊन राहिलाय. सायन्सने प्रूव्ह केलं, सायकॅट्रिक डॉक्टरनी प्रूव्ह केलेलं आहे की जे आपलं आतमध्ये इमोशनचं जी सफरिंग चालू होते ना, ते कंटिन्यू चालत असल्याने कॅन्सर सारखे आजार, BP, शुगर हे डिसऑर्डर तिथूनच येतात ना. आता बघा छोट्या छोट्या मुलांना सुद्धा ते आहे, कारण मुलं बी डिप्रेस होऊन राहिले पडायचे. आणि तिकडनं टीचरचं वेगळं, इकडनं मम्मी पप्पाचं वेगळं प्रेशर. होतात ना मुलं पण डिप्रेस. छोट्या छोट्या मुलांना शुगर निघून राहिला, BP निघून राहिला. आता याचं रिझन तुम्हाला उद्या कळेल, परवाच्या दिवशी कळेल, जेव्हा आपण 7 चक्र शिकू. कारण 7 चक्रावरच पूर्ण आपलं अख्खं आयुष्य आहे. मी थोडं स्क्रीन शेअर करते तुम्हाला. VO18 व्हिडिओ ऑन करा. अंधार मला आवडत नाही, नकारात्मक ऊर्जा असते. रेकी म्हणजे काय? रेकी हे बघा अशा प्रकारची ऊर्जा फील होते. याच्यात तुम्हाला रेकीसाठी कुठलंही साधन यूज करायची गरज नाही. नॅचरली तुमच्या हातामधून रेकी प्रवाहित होते शक्तिपात झाल्यानंतर. ती एनर्जी तुम्हाला जाणवते. फक्त आहे रेकी लेवल 1 मध्ये 10%, रेकी लेवल 2 मध्ये 40% आणि मास्टर लेवल मध्ये 100% ऊर्जा मिळतात. फक्त एवढाच फरक आहे. आणि 10% ऊर्जाचा क्लास हा 5 दिवसाचा आहे. रेकीचे काय फायदे होतात? तणाव कमी करते, मन शांत करते, झोप सुधारते, ऊर्जा वाढवते, शारीरिक ज्या काही वेदना आहेत त्या कमी करते, मनाची स्पष्टता वाढते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आत्मविश्वास सुद्धा वाढतो. इमोशन हिलिंग सुद्धा करता येते. हे बघा, रिलेशनशिप हिलिंग सुद्धा करता येते. याच्यात असे कितीतरी उदाहरण आहे ज्यांचे डिवोर्स होता राहिले फक्त रेकीमुळे. असे कितीतरी कोर्टाच्या केसेस आहेत. नोकरीसाठी हा प्रत्येक ठिकाणी तुम्ही रेकीचा यूज करू शकता. डिस्टन्स हिलिंग, जगाच्या पाठीवर घरी बसून कुठेही तुम्ही कोणालाही रेकी हिलिंग देऊ शकता. आता सेल्फ लव्ह वर आलं म्हणून एक गोष्ट सांगून देते तुम्हाला. बघा सेल्फ लव्ह दिसते का?
आता मिरर समोर उभं राहा कधीतरी आणि स्वतःला एक घट्ट अशी मिठी मारा आणि बघाच किती आनंद येतो त्या प्रेमाचा स्वतःच्या. प्रेम काय आहे ना, आपण अपेक्षा ठेवतो की समोरचा येईल आणि मला प्रेम करेल. ऍक्च्युली प्रेम प्रेम नाहीच आहे. प्रेम एक ऊर्जा आहे. प्रेम ऊर्जा आहे, आरोग्याची ऊर्जा आहे, पैसा नाहीये, पैशाची ऊर्जा आहे, पॉझिटिव्हिटीची ऊर्जा आहे. ही आतमधून फील करावं लागते, तेव्हा कुठे ते असं बाहेर क्रिएट होते. ठीक आहे. आता सेल्फ लव्ह करणं का बरं महत्वाचं आहे सांगते तुम्हाला. तुम्हाला किंवा मला जर काही झालं तर आपल्याच घरचे लोक शेजारी नंतर येतात. आपल्याच घरचे लोक किती तासात? फक्त 4 तासात. पटपट पहिले आता जसा गेला तसा फोनही लावते आणि स्वयंपाक बी करून ठेवते पाहुण्यासाठी. करतात ना. माणूस जर व्यक्ती वरत गेला ना त्याच्यासाठी स्वयंपाक, येणाऱ्यासाठी स्वयंपाक तयार, जाणारा जाईन आरामात पण त्याच्यासाठी स्वयंपाक तयार. आता 4 तासामध्ये सगळे आपल्याला पूर करतात, आपलं नाव सुद्धा घेत नाही, बॉडी म्हणतात आपल्याला. आणि ह्या 4 तासामध्ये गेलं तर काय होते, आपल्याच जागेवर दुसरं कोणीतरी येईलच, हे पक्क. आणि तिसरी गोष्ट, 13 दिवस सुंदर आपला फोटो बॅक साईडला लागेल. मला थोडं कोणाचा आवाज येते बॅक साईड, बॅकग्राऊंड साऊंड थोडं म्यूट करू का? हा, बॅक साईडला आपला फोटो लागेल. किती दिवस? 13 दिवस. मोजून घ्या, तुमच्या माझ्यासोबत हेच घडणार आहे. मी पण तुमच्याच मधली आहे. 13 दिवस फोटो लागला की 13 दिवस सुंदर झेंडूच्या फुलाचा हार लागेल. त्याच्यात एखादं गुलाबाचं फुल आलं तर आपलं नशीब. ठीक आहे, आपण पाहायला येणार नाही पण नशीबच म्हणा. आणि 13 दिवसानंतर एक परमनंट प्लास्टिकचा हार. ठीक आहे, संपलं आपलं महत्व. त्याच्यानंतर 13 दिवसानंतर ती फोटो तिथे राहील की नाही राहील हे तुम्हाला पण माहिती नाही, मला बी नाही, कारण आपणच तर कोणाची लावली नाही. बरोबर आहे की रॉंग आहे? आता तुम्हीच सांगा, बरोबर. तुम्हीच ठरवा. आपणच तर नाही लावली तर आपली कशी लागेल? मग स्वतःसाठी जगणं किती महत्वाचं आहे, कळलं? कारण तुम्ही स्वतःसाठी जगले नाही, स्वतःसाठी प्रेम केलं नाही तर तुमच्या जागेवर कोणीतरी माझाच क्लास करेल नेक्स्ट टाइम. मग घ्या ना स्वतःवर प्रेम करून, जगून घ्या ना भरभरून स्वतःसाठी. एकदा छातीवर हात ठेवून मनात तर मी खूप भाग्यशाली आहे, मनात असं भाग्य खुलून जाईल ना, चमत्कार होईल लाईफ मध्ये, मनात तर मी खूप भाग्यशाली आहे. काय पाहिजे? भरभरून 2 डोळे दिले, हात दिले, शरीर दिलं, कुठलीही बिमारी नाही त्या शरीरामध्ये, अजून काय पाहिजे तुम्हाला? इथून तर सुरुवात करा स्वतःला धन्यवाद म्हणायची. अरे तो ईश्वर अजून देईन तुम्हाला भरभरून. एकदा म्हणा, एकदा ग्रॅटिट्यूड फील करा स्वतःसाठी. तुमचं असणं तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. प्राण नावाची वस्तू या शरीरामध्ये आहे, तोचपर्यंत तुमचं शरीर आहे. त्यानंतर तुमच्या या शरीराला तुमच्या घरात कुठेही जागा मिळणार नाही. तुमच्या काय मला पण नाही मिळणार. म्हणून मी तर माझंच आहे बाबा स्वतःवर प्रेम. तुम्ही करा, तुम्ही करा. मी तुमच्यासोबत 5 दिवसात मी तुम्हाला सेल्फ लव्ह शिकून देईन. स्वतःवर म्हणजे स्वतःवर पहिलं प्रेम स्वतःवर. करायचं सगळे काम पण पहिलं प्रेम स्वतःवर. डान्स आवडते डान्स करा, फिरायला आवडते फिरायला जा, काही हॉबीज असेल हॉबीज करा. अख्खं आयुष्य भांडे घासण्यात नाही घालवायचं, स्वतःसाठी जगायचं. कामं पण करायचे, असं नाही कामं नाही करायची. आपली जिम्मेदारी, आपले मुलं, आपले हसबंड, सासू सासरे, आपली जिम्मेदारी आहे ती. खूप पण सुंदर आहे. सगळ्यात स्वतःला दुःखी करून नाही. कोणी बोललं का? कुणाचा आवाज येऊन राहिला मला, बॅकग्राऊंड साऊंड येत आहे. आता आपण ना नेहमी कंप्लेंट करतो, कुणाला पती चांगले नाही मिळत तर कुणाला पत्नी नाही, कुणाचा मुलगा चांगला नाही, सासू कुणाला चांगली भेटत नाही. आपलं आपण ठरवलंय. सासू चांगली असते उलट, त्यांचा अनुभव बोलतो आपल्यासोबत, पण आपल्याला अनुभव आवडत नाही. ठीक आहे, आपण नेहमी कंप्लेंट करत असतो. सगळे एकमेकांविषयी फक्त आणि फक्त. आता काहीच नाही झालं, कोणीही कोणाची तारीफ करत नाही. आणि कोणाची तर सोडा, व्यक्ती स्वतःची बी नाही करत. अरे माझ्याजवळ हे नाही ना, ते नाही, ते नाही, मेरी जिंदगी में कितना गम. तुझं तर समोरच्याचं नंतर ऐकन, पण तू माझं ऐक. सांगते तो माझ्या जिंदगीत खूप आहे बाबा, तुझं थोड्या वेळानं ऐकते मी. होतं की नाही होत? आणि ऐकायचं नाही, याच्यानंतर कधीही ऐकायचं नाही कोणाचं. कारण सरळ निगेटिव्ह विचार आले ना माइंड मध्ये, कोणी समोरचा सांगत असला ना, आपली एनर्जी ब्लॉक होते. सरळ कट डिलीट करून घ्यायचं. येतच नाही निगेटिव्ह थॉट, येतच नाही. इथे असणार आहे सर्वांचं आयुष्य खूप सुंदर आहे, पण ते आपल्याला माहितीये का, त्या सुंदरतेने आपल्या आयुष्याला बघण्याचा दृष्टिकोन आपण बदलून टाकलेला आहे.
ठीक आहे. रोज येऊन आज एकाएकी पडणाऱ्या त्या माता पित्याला विचारा किती संघर्ष आहे त्यांच्या लाईफमध्ये. त्यांचं दुःख सुद्धा सांगण्यासाठी किंवा समोरचा ऐकण्यासाठी त्यांच्याजवळ कोणी नाहीये. आणि रोज कटकट करणारी असली किंवा कटकट करणारा असला, पण आपल्याच खराब परिस्थितीत, वाईट परिस्थितीत आपल्याला साथ देणारा जर जीवनसाथी आपल्याजवळ आहे, म्हणजे तर मी दुनियातली सगळ्यात भाग्यशाली आहे. बाकी तुम्ही ठरवा आता, तुम्ही आहे की नाही आहे. मग एक गलती केली म्हणून सोडून द्यायचं ना, जरुरी थोडी आहे. घरामध्ये वृद्ध व्यक्ती आशीर्वाद द्यायसाठी पाहिजे. आधी बघा सगळेजण मिळून राहायचे. आणि बघा जे वृद्ध व्यक्ती होते ना, जे आशीर्वाद द्यायचे, हे इथून आशीर्वाद का बरं देतात माहितीये तुम्हाला? इथून रेकी प्रवाहित होते, म्हणून हे हात असे आशीर्वाद मध्ये दिले जाते. आणि ही रेकी त्या समोरच्याला तथास्तू म्हणते. कारण आपल्या जिथं जे जुने लोक होते ना, ते बघा ज्यांनी ज्या लोकांना तथास्तू केलं असेल ना, अख्खे ते सगळ्यांचं जीवन बदलून गेलंय. पण आपण तर ठेवलेच नाही ना, आपल्या घरी आहे बी नाही आशीर्वाद देण्यासाठी. आणि त्या लोकांचं खूप महत्व आहे आपल्या आयुष्यात. असेल ना तुमच्या घरी तर खरंच त्यांना जपून ठेवा. कारण एकदा हरवलेली ते व्यक्ती तर कधी आयुष्यभर मिळत नाही. आपल्यासाठी नाही, पण आपल्या मुलांसाठी. कारण कदाचित आपलं काही असेल त्यांच्यासोबत कार्मिक अकाउंट तर आपलं पटणार नाही, पण त्यांचं आपल्या मुलांसाठी भरभरून प्रेम येतं. ते कधीही वाईट विचार करत नाही, आपल्याच मुलांसाठी तथास्तू. आणि एका वृद्ध व्यक्तीचं तथास्तू ते आपल्या मुलाचं आयुष्य बदलू शकते. आज करोडो लाखो रुपये, सॉरी थांबा एक मिनिट. आज इथं कोणीही परफेक्ट नाही, तरी बी आपण स्वतःला आय एम अ परफेक्ट कॅप्शन पाहून घ्या रील मध्ये. आय एम अ परफेक्ट. इकडे परफेक्ट आहे की नाही माहित नाही कोणालाच, पण कॅप्शन मध्ये आय एम अ परफेक्ट. इथं प्रभू रामचंद्रांना किती आदर्श पुरुष मानते सगळं भारत. आदर्श राजे होते, पण ते कुठेतरी पत्नीसाठी चुकले ना, हो. ते ठरले का मग परफेक्ट? नाही. मग आपण कसं परफेक्ट राहू शकतो? ईश्वराला परफेक्शन नाही जमलं तर आपण परफेक्ट राहू शकत नाही. हर व्यक्ती कुठे ना कुठे चुकतो. फक्त आपल्याला ऍक्सेप्ट करायचंय त्या गोष्टी. फक्त ऍक्सेप्ट करा. ठीक आहे बाबा, या व्यक्तीमध्ये ही प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, जस्ट ऍक्सेप्ट. कारण सगळं आपल्या मनालायक नाही होऊ शकत. आपण कोण आहे ठरवणार? सगळे आपापलं कर्म बॉन्डिंग घेऊन आलेले आहे. आपण ठरवूच शकत नाही हा व्यक्ती माझ्या मनाने असा वागावा, तसा वागावा. आणि दुःखाचे कारण आणि क्रोध कुठं येते माहितीये का? जिथे गोष्ट आपल्या मनानं घडत नाही ना, तिथे येते दुःख आणि क्रोध. आणि क्रोध कोणावर करतो माहितीये? कमजोर व्यक्तीवर, आपल्यापेक्षा कमजोर. आपले मुलं. आपल्याला माहित आहे यांच्यावर क्रोध केला तर हे आपल्याला मारणार नाही. किती क्रोध करतो आपण. कधी बरोबरीत क्रोध नाही करत आपण. बरोबरीत केलं तर मग माहितीये रस्त्यावर यायला लागते. आता एक सुंदर अनुभव सांगते. उद्या तुम्ही छान गुगलवर सर्च करजा. रोज ह्या पृथ्वीवरून 10 लाख प्लस लोक टाटा बाय बाय करून जातात रोज. 10 लाख प्लस. त्यामध्ये आज आपला नंबर लागला नाही म्हणजे आपण काय आहे, भाग्यशाली आहे की नाही? Yes. 10 लाख प्लस लोकांमध्ये आपला नंबर लागला का? नाही. आपल्या घरच्यांचा लागला का? नाही. मग आजचा दिवस सेलिब्रेशनचा आहे की नाही आपला, की नाराज होऊन बसायचा आहे? आहे ना सेलिब्रेशनचा. मग रोज सकाळी उठायचं, त्या मिरर समोर जायचं, स्वतःला बघायचं आणि स्वतःसाठी एक श्वास घ्यायचा आणि म्हणायचं आज माझा दिवस खूप छान आहे. स्वतःसाठी, त्या दिवसासाठी, त्या ईश्वरासाठी एकदा थँक्यू म्हणायचं खूप मनातून. आणि आजूबाजूला थोडं असं नजर टाकून द्यायची ना, आपल्या घरातले पण व्यवस्थित आहे, पुन्हा एकदा थँक्यू म्हणून द्यायचं. झाला सेलिब्रेशनचा. नाही तर मग उद्या कसं होईन, आज कसं होईन, मेरी जिंदगी में गम, तर मग ते गमच येईन दिवसभर स्वयंपाक करत पर्यंत. अख्खा दिवस आपण आपल्याला ठरवायचं आहे दिवस कसा काढायचा आहे, दिवस कसा ठरवायचा आहे ते आपल्याला. त्यासाठी म्हणते रात्री झोपताना सबकॉन्शियस माइंड खूप वर्क करते. रात्री झोपताना तुम्ही तेवढाच विचार करा जेवढा तुम्हाला पाहिजे. सकाळी जसे डोळे खोलते तेव्हा बी तेवढाच विचार करा जेवढं तुम्हाला पाहिजे. मग बघा खरं किती चेंज होते. कारण जो विचार घेऊन झोपतो ना आपण, तो सकाळी उठून वर्क करते. ठीक आहे. म्हणून सेलिब्रेशन मध्ये बघा, छान एन्जॉय करा, डान्स करा, वॉटर पार्क मध्ये जा, मैत्रिणींसोबत फिरायला जा. मैत्रिणी नसेल तर एकटं जा सेल्फ लव्ह म्हणून. जे वाटते ते करा, पण स्वतःसाठी जगा.
असणं खूप महत्वाचं आहे. मी आताच सांगितलंय, तुमच्या जागेवर कुठली तरी माझी दुसरी बहिणी येईन ना, क्लास करण, मग मी तिला शिकवत राहील. म्हणून जगा तुम्ही तुमच्यासाठी. तुम्हीच राहा. तुम्ही जुळले ना माझ्यासोबत, तुम्हीच राहा. दुसरी नका येऊ दे. ठीक आहे. माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी एक केस आली होती हजबंड वाईफची. हा मॅडम ऐका, आता कुणाच्या तरी कामाची आहे, मी सांगत नाही, मला एक इंटेन्शन आला. एका मॅडमची कामाची आहे. हजबंड वाईफची एक केस आली होती. मी त्यांचं काउन्सिलिंग केलं जेव्हा, तर ते दोघंही तयार नव्हते. पण ती मॅडमला, जसं मॅडम खूप समजदार होते, तर मॅडम म्हणे मुलांसाठी खरं शेवटी आईचं प्रेम, बापाचं प्रेम ते लेडीजला जास्त कळते ना. म्हणून त्या मॅडम म्हणे, मॅडम थोडं काहीतरी रिक्वेस्ट करा म्हणे. मी त्या सरांसोबत पर्सनली बोलली. मी म्हटलं सर थोडं काहीतरी करा ना, म्हटलं एकच कॉल करून घ्या म्हटलं, समोर फायदा होय नाही होय, तुम्हाला सोडायचं असेल तर सोडून द्या म्हटलं. ते तयार झाले. ऑनलाईनच घेतली मी मीटिंग. ते मॅडम आणि सर माझ्या समोर बसले, दोघंही एकमेकांसोबत. पटून नाही राहिलं तर म्हटलं ठीक आहे बसा, कशी बी बसा, पण बसा माझ्या समोर. विरुद्ध दिशेने बसले, पेन आणि कागद घेऊन बसले, आणि मी म्हटलं त्यांना थोडं ह्या मॅडम विषयी वाईट लिहा म्हटलं, जेव्हापासून भेटल्या मॅडम तेव्हापासून. आणि त्या मॅडमला म्हटलं ह्या सर विषयी वाईट लिहा, फक्त वाईट लिहा म्हटलं, चांगली गोष्ट लिहायची नाही, कारण आपल्याला वाईटच बोलायचं आहे म्हटलं त्यांच्यासोबत. थोडं काहीतरी एखादी गोष्टी सपोर्ट करण्यासाठी त्यांनी भरभरून भरभरून इतकं सारं लिहिलं ना त्यांनी एकमेकाविषयी. त्यामुळे काय झालं, ते माइंड मधून रिमूव्ह झालं. ठीक आहे. ते रिमूव्ह झालं. त्यानंतर ते म्हणते मॅडम हे काय करायचं, तर म्हटलं सध्याच याला साईडला ठेवा, आता दोघंही माझ्याकडे फेस करा, आणि पुन्हा दुसऱ्या पेजवर तुम्ही ज्या दिवसपासून भेटले त्या दिवसपासून फक्त चांगल्या गोष्टी लिहायच्या, समोर राहा एकमेकासोबत, नाही तर नका राहू, पण म्हटलं फक्त चांगल्या गोष्टी लिहायच्या तुम्हाला. त्यांनी खरंच चांगल्या गोष्टी लिहिल्या. मग शेवटी एंडिंग किती छान झालं असेल. त्या चांगल्या गोष्टी मॅडम म्हणे आता याचं काय करायचं, म्हटलं हे तुम्ही त्या मॅडमला द्या आणि हे तुम्ही त्या सरला द्या. दोघांनी एकमेकाचं वाचलं. अक्षरशः मेल, कधी न रडणारा मेल, अश्रूच्या धारा वाहत होत्या. म्हणजे बघा, कुणाची तारीफ करण्यात किंवा चांगलापणा बघण्यात एक रिश्ता वाचला. दुसऱ्या दिवशी जो भरभरून मेसेज होता ना माझ्या व्हॉट्सअपला, माझ्यासाठी तर इगोवाली गोष्ट होती ती, की चला मी कोणाला तरी मिळून दिला. पण ते मॅडम म्हणे इतकं सोपी असतं का हो म्हणे, एका छोट्याशा गोष्टीने जे आम्ही पण करू शकत होतो म्हणे, पण आम्ही विश्वास नाही केला म्हणे त्याच्यावर. आपण तिथेपर्यंत जातोच कुठे, पेज घेतोच कुठे, लिहितेच कुठे. म्हणून आजपासून सांगते मी तुम्हाला, फक्त ना समोरच्या व्यक्तीमध्ये चांगलेपणा बघा, कारण बघा शेवटी त्या समोरच्या व्यक्तीला बी जायचंच आहे, तुम्हाला बी जायचंच आहे. मग काय उगच त्या आठवणी सबकॉन्शियस माइंड मध्ये घेऊन जा ना, जे समोरचं जे तुमचं येईल ना, ते सफरिंग मध्ये तुम्हाला पुन्हा त्याच गोष्टीला फेस करावं लागेल. आता एनर्जीचे एवढे ऍड का बरं लागतात माहितीये तुम्हाला, हजारो ऍड लागतात रेकीच्या फेसबुकला. रेकीच्या एनर्जीच्या वेगवेगळे एनर्जीचे क्लासेस आहे, कारण लोकांना 100% रिझल्ट आहे. डॉक्टर जवळ जाऊ तर डॉक्टर जवळ परमनंट इलाज होत नाही, पण ही नॅचरल थेरपी आहे, याच्यामध्ये परमनंट इलाज होण्याची ताकद आहे. कॅन्सर सारखा आजार बरा झाला तर बाकी गोष्टी खूप नॉर्मल आहे. म्हणजे 4 स्टेजचा कॅन्सर जाणारा व्यक्ती थांबला तर बाकी गोष्टी खूप नॉर्मल आहे. फक्त आपला विश्वास 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 ना आपलं असणं, ह्या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. आता स्वतःचं प्रेम का करायचं, त्यासाठी एका काकूची गोष्ट सांगते मी तुम्हाला. ठीक आहे. सोनं वगैरे असेल तर घालून घ्या आताच, खूप मस्त घालून घ्यायचं. डेली घालायचं, लग्न येईन तेव्हा येईन, लग्नात नंतर घालून जाऊ, पण रोज घालायचं घरी. आणि चोर येईन तर तेवढी बी ताकद ठेवायची, चोराचा सामना करायची, पण घालायचं सोनं. का घालायचं त्याचं उदाहरण सांगते. माझ्या घरापाशी एक काकू होती. आता त्या काकू एजेड होत्या, त्यांची मुलं लग्न वगैरे झाले होते. काकूच्या 2 हातामध्ये छान मोठ्या मोठ्या सोन्याच्या बांगड्या होत्या. ठीक आहे. त्या सोन्याच्या बांगड्या, आता त्यांची तब्येत बरी नाही बिघडली, म्हणून त्यांच्या मुलांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. हॉस्पिटलमध्ये नेल्यावर त्यांच्या एका हाताला सलाईन लागली, त्यामुळे हात सुजलेला होता, आणि ही बांगडी निघाली होती. काही वेळाने काकूची डेथ झाली. मग त्यांच्या मुलांनी त्या काकूला घरी घेऊन आले, आणि घरी आणल्यानंतर सगळ्यांची नजर सांगा बरं कुठं असेल, बांगडीवर. बांगड्या. घालान ना आता, सोनं घालान ना बांगडीवर. कुठेच नाही, रक्ताचेच ना ते, बाहेरचे नाही येऊ शकत आपलं सोनं घ्यायला, आपल्याच रक्ताचे. त्या मुलाची पूर्ण नजर त्या बांगडीवर. काय करायचं काय करायचं, एक विचार आला की सोनाराच्या दुकानात जायचं, कैची आणायची, बांगडी कापायची. आणि त्या मुलाने सकाळी उठल्याबरोबर जसं दुकान खोललं तसं तेच काम केलं पहिलं. म्हणजे बघा तुमचं अस्तित्व काय आहे, तुमचं काय, मी पण तीच आहे, आपलं अस्तित्व काय आहे.
म्हणून बिनधास्त प्रेम करून घ्या. त्या मिरर रोज उठा, मिरर समोर जा, अशी करा शाहरुख खान सारखे हात आणि सांगा त्या ब्रह्मांडाला मी स्वस्त आहे, मस्त आहे आणि मी जबरदस्त आहे. तो भरभरून अजून त्याच्यापेक्षा देईन तुम्हाला खुशी. सांगून द्यायचं. हे शाहरुख खान वाला स्टाईल खूप फेमस आहे आणि ही एनर्जी क्रिएट करते ओरामध्ये. ही वाली स्टेप अख्ख्या ओरामध्ये ती एनर्जी फ्लो होते आणि म्हणा मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे, माझं जीवन खूप जबरदस्त जगत आहे मी आणि मला अजून दे. जे पाहिजे ते मागाचं आहे त्याला मला अजून दे. त्यासाठी अजून द्यायसाठी ना एक विजन बोर्ड तयार करायचा. थोडं विदर्भाची लँग्वेज आहे आमची, थोडं करून घ्यायचं ऍडजस्टमेंट. काही वर्ड येतात जरा नागपूरचे, ठीक आहे. एक विजन बोर्ड तयार करायचा. आपल्याला काय पाहिजे नेमकं बघा. हार मानाची नाही. 2 मुलं झाले तर इथं जीवन संपत नाही आपलं. एक लक्षात ठेवायचं. इथून खरं म्हणा म्हणजे तुम्ही ज्या ईश्वर गुरुला मानता ना, तुमचं असणं हे त्यांची कला आहे. तुमचं माझ्यासोबत मिळणं ही त्याची कला आहे. त्याला माहित आहे तुम्हाला गरज होती आज याची म्हणून तुम्ही जोडले. नाही तर माझ्या ग्रुपवर खूप लोक आहे एवढे, याच्यामधले तुम्हीच का बरं का नाही. एखाद्या रेकीसोबत जुळणं एवढं इझी नाहीये. एवढ्या साऱ्या प्रॉब्लेम येतात ना रेकीसोबत जुळताना, खूप प्रॉब्लेम येतात. याचा अनुभव तुम्हाला समोर येईनच वाटल्यास. सहसा आपण ज्या ऊर्जांमध्ये पडून होतो नकारात्मक ऊर्जांमध्ये, ती ऊर्जा सोडत नाही आपल्याला. एकाएकी ते पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये आपण जाऊ शकत नाही. ठीक आहे. म्हणून स्वतःवर प्रेम करा. काकूसारखी कंडिशन येऊ नका देऊ. तेव्हा काढन पण आपण आपली खुशी करून जाऊ. कारण वर्तवीच सांगायचं आहे त्याला आपल्याला आपण कसं राहिलो आणि पुढच्या जन्मी मला याच्यापेक्षा जास्त सुखी दे हे पण सांगायचं आहे. ईश्वर गुरु तुमचा, ज्या ईश्वर गुरुला मानता त्याचीच श्रद्धा. फक्त रेकी एक एनर्जी आहे, त्याच ब्रह्मांडाची एनर्जी आहे जे आपल्याला ईश्वर प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळेला आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही म्हणून त्यांनी आपल्याला ती एनर्जी दिलेली आहे की हे घे बाबा, तुला तथास्तु, तुझे शब्द तू तुझ्यावर तथास्तु कर. आणि आपण केले तणाव, चिंता, डिप्रेशन, घृणा, आपण हे भरभरून टाकलं ना, आपण तथास्तु म्हणून दिलं आपल्यासाठी. कारण मा जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा लहान होते तेव्हा त्यांना राजे समुदायाचे, आता त्यांचे एका राजे अफर्मेशननी त्यांना बनवलं की नाही बनवलं राजे महाराष्ट्राचं बनवलं ना, हे त्यांच्या एका अफर्मेशननी. आणि आपण आपल्या मुलाला काय म्हणतो, माझ्या मुलाला 10वीत 90% पाहिजे. पण म्हणतो काय आपण, हा तर मूर्खच आहे, तो अभ्यास करते का, याला भेटते का 90%? म्हणतो ना. डाऊट म्हणजे भेटले आपल्यालाच पाहिजे, भेटले पाहिजे ना, डाऊट बी आपलाच. मग आपण तर मम्मी होईल. मम्मी म्हणजे तर देवाचंच रूप झालं ना आपल्या मुलासाठी. मग आपले शब्द तथास्तु नाही होणार का पहिले विन. म्हणून बोलताना मागताना जे पाहिजे ना तेच मागा आणि मागा. ब्रह्मांडाला देते तो, त्याला जे पाहिजे ना ते मागा. जे आपल्या लाईफमध्ये बघा, फोकस तिथं नका देऊ माझ्याजवळ हे नाहीये, त्या गोष्टीवर फोकस नका देऊ. ती एनर्जी वाढते ऍक्च्युली. ती गोष्ट अशी खतम व्हायची नाही, एका दिवसात खतम न होता ती वाढत चालते. म्हणून चांगलं आयुष्यात सुख, समाधान, शांती, आरोग्य भरभरून माझ्या जवळ आहे. एका शब्दात खतम. आणि तुला द्यास लागेल बाबा. ज्या ईश्वराला मानतात त्याच्याच समोर उभं राहायचं. तो माझा अधिकार आहे, तुला मला द्यास लागेल. कारण या ब्रह्मांडात आपणच रचिता आहे, आपणच रचनाकार आहे. आपल्याला जे पाहिजे ना, आपणच आपल्या लाईफचं क्रिएटर आहे. जे पाहिजे ते आपण क्रिएट करू शकतो आपल्या लाईफमध्ये. म्हणून दुसऱ्यावर नाराज व्हायचं नाही, टेन्शन घ्यायचं नाही, कोणावर गुस्सा करायचा नाही. कारण आपलं असणं समोरच्याच्या जीवनात स्माइल क्रिएट करणारं असलं पाहिजे. आपल्या असण्याने समोरच्याच्या जीवनातलं दुःख कमी झालं पाहिजे. आपल्या असण्याने समोरच्याच्या चेहऱ्यावर, समोरच्याच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, शांती आली पाहिजे. बस एवढं जर आपलं असणं असलं ना, तर टेन्शन आपल्याजवळ येईन का, तो म्हणून चाललो येणारच नाही आपल्याजवळ कधीच. पण जगून घ्या. कांचन मॅडम भाजीपोळी बनली का, नाही तर माझा क्लास बंद होईल. बघा आता एक गोष्ट सांगते मी तुम्हाला. आपला मुलगा स्कूलमध्ये जाते पण मुलगा अभ्यास करत असते पण मम्मी टेन्शन घेते. यानं आज अभ्यास नाही केला, यानं होमवर्क लिहिलं नाही. त्याला बनायचं असं इंजिनियर, पण तुम्हाला डॉक्टर बनायचं आहे तर तुमची अपेक्षा त्याच्यावर थोपता. याला डॉक्टरच बनलं पाहिजे. बघा आपण जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातो त्या डॉक्टरला कधीच म्हणत नाही तुझं सर्टिफिकेट दाखव, म्हणतो का? कधी कोणाची हिंमत झाली का त्या डॉक्टर समोर? कारण 50% वाला पण डॉक्टर बनलाय, 100 वाला पण डॉक्टर बनलाय. मी एका डॉक्टर जवळ गेली केसासाठी, त्यांनी मला किडनीसाठी गोळ्या दिल्या. आता मी काही बोलूही शकले नाही, म्हटलं जाऊ दे बाबा तुझं तुला. मी येऊन गेली वापस.
म्हणून 50% वाला पण डॉक्टर बनते, 100 वाला पण बनते. शेवटी इथला भाग आहे, तुम्ही नाही ठरवू शकत कोणाचं. तुम्ही इतकं टेन्शन घ्यायचं नाही मुलांचं, जगू द्या त्यांना त्यांचं जीवन. अशाच एका याच्यावर एका मुलाने आपल्या आई बाबांना लिहिलेलं पत्र सांगते मी तुम्हाला, रिअल आहे. ठीक आहे. एक गरीब घरचे आई बाबा, त्यांची आता गरीब घरचं म्हटल्यावर सगळ्यांना वाटते माझा मुलगा शिकावा, त्यांनी खूप पैसे कमावे. पण कधी कधी ना आपण एवढी उमेद लावून बसतो ना आपल्या मुलांवर, का त्या उमेदमध्ये काय होतं शेवटी एंडिंग काय होतं ना कधी लक्षातच येत नाही. त्या मुलांनी आपल्या आई वडिलांसाठी लिहिलेलं पत्र की सांगा ना आई बाबा, माझी काय गलती होती, मी जेव्हा लहान होतो तेव्हा तुम्ही मला घराच्या बाहेर हॉस्टेलमध्ये पाठवलं आणि मी खूप लहान होतो ग आई, मला करमायचं सुद्धा नाही, मला तुझी खूप आठवण यायची, तरी पण मी हॉस्टेलला राहत होतो. रात्रीच्या अंधारात मला इतकी भीती वाटायची, थोड्या वेळासाठी वाटायचं जणू तुझ्या कुशीत येऊन घट्ट तुला मिठी मारावी आणि तिथे झोपून जावं. पण बघ ना माझ्या नशिबाचा पण खेळ, तू पण माझ्याजवळ नव्हती. शेवटी तुम्ही मला सांगितलं की बाळा तुला खूप मोठं व्हायचंय, तुला खूप पैसा कमवायचा आहे, त्यासाठी तुम्ही मला घर सोडायला लावलं, तुम्ही उच्च शिक्षणासाठी मला स्टेट सोडायला लावले आणि जास्तीत जास्त खूप सारा पैसा कमावण्यासाठी तुम्ही मला राज्य आणि देश सोडायला लावलं. तुमची जी कमी माझ्या आयुष्यात होती ती कमी माझ्या मित्रांमध्ये मी शोधत गेलो आणि कुठेतरी ती तुमची जागा माझ्या आयुष्यातून कमी झाली. सांगा ना आई बाबा, आता मला तुमची कितीही आठवण आली तरी मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. ते कोणाच्या आकांक्षा उमेद होत्या. कुठल्या याच्यामध्ये आपण आपल्या मुलांना ठेवून राहिलो. सगळ्याने फॉरेन कंट्रीमध्ये पाठवायचंय आपल्या मुलांना, आपण इकडे एकटा राहू तरी चालते, पण सगळ्यांचं कॉम्पिटिशन, नाही मेरा जायगा पहिले, मेरा जायगा पहिले, मेरा जायगा पहिले. कसं आहे ना ग, संस्कार खूप महत्वाचे आहे. थोडं त्यांना बी वेळ द्या, त्यांच्यासोबत बी खेळून घ्या. शेवटी सांगितलेला इथलाच भाग आहे, ज्याला जे बनायचं आहे ना तो तेच बनते. तुम्ही ते एनर्जीच्या खेळात याल ना तेव्हा सगळं कळून जाईल तुम्हाला. सगळं मी खूप साऱ्या गोष्टी ट्राय केल्या माझ्या आयुष्यात, मला तिथं सफलता नाही भेटली, पण आज मला इथे भेटली. मग शेवटी तर माझा हाच भाग होता ना. मला मला बिझनेस करण्यामध्ये खूप इंटरेस्ट होता, जॉब गव्हर्नमेंट जॉब पेक्षा. मी खूप सारे बिझनेस केले, पण मला जसं पाहिजे तसं तेवढी सफलता त्याच्यात भेटली नाही. पण आज इथे भेटलं, कारण हे कुठून तरी माझ्या अंतरात्माची एक इच्छा होती. मला खूप आवडायचं की समोरच्याची मदत करायची आणि त्या मदतीमधून जो पैसा येईल ना तो तसा पैसा कमवायला मला खूप आवडायचा. पण ते ऍक्च्युली तेव्हा मला ते अफर्मेशन बनवता नाही आलं. जेव्हा मी रेकीमध्ये आले ना तेव्हा कळलं मला की मी जे शोधत होती ना ते हेच आहे, मी हेच करेन. म्हणून शेवटी इथलाच खेळ आहे, म्हणून जास्त टेन्शन घ्यायचं नाही मुलांचं. त्यांना वेळ द्या, खेळा, सुंदर सुंदर संस्कार द्या की बाळा तुझा अधिकार आहे मला पाहणं, म्हातारी झाली की तुला मला बघावंच लागेल, सरळ सांगून द्यायचं. तू मला सोडून जाऊ शकत नाही, कारण आपल्याला काकूसारखं मरायचं नाहीये, आहे ना. म्हणून जगून घ्या, कारण आयुष्य एकच वेळा भेटते. एक श्वास घेतला की एका श्वासाने आयुष्य कमी होते. आता मगाशी तुम्ही म्हटलं श्वास घेतला तुम्ही मला परत करा, तुम्ही आता बी परत देऊ शकत नाही, कारण ती वेळ गेली, निघून गेली ना ती वेळ, ती परत येऊ शकते का? 10-15 मिनिटं. हो. शक्यच नाही, ती वेळ परत येऊ ऐक शकत ना, ऐक नाही. ना. ठीक आहे. एक लास्ट टॉपिक आहे मग खतम, पण खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, खूप महत्वाचं आहे, कारण तिथेच आपण अडकलेलं आहे खरं म्हणजे. आपण सांगा मॅडम, तुम्ही भांडे घासता का? छाया मॅडम हो मॅडम, घासता ना, फरची बी पुसता बिलकुल बिलकुल. आणि करावंच कपडे धुत लागते. असेल, करावंच लागते. सगळं करावंच लागते मॅम. स्कूटीची सर्व्हिसिंग करतात? नाही, स्कूटी नाही आहे घरी. अच्छा ठीक आहे, बरं कुठेही जुळ असं पण करावं लागते ना सर्व्हिसिंग. करावं लागते बिलकुल. इथली केली का मॅडम सर्व्हिसिंग इथली कधीतरी? जेवढं काही वय आहे आज, ज्या ज्या लोकांचे शब्द भरून ठेवले आहे इथे या नाही आहे मॅम, नाही ब्रह्मांडामध्ये, मॅम, नाही केली ना? केलीच नाही. नाही. मला सांगा, आपल्या बाहेर डस्टबिन असते, त्या डस्टबिन मध्ये आपण कचरा कधीपर्यंत टाकतो? जोपर्यंत फ्लो नाही होणार, फुल पर्यंत. फुल नाही होणार. बरोबर. आणि जेव्हा फुल झाला तर काय होतं, तो ओव्हरफ्लो होऊन बाहेर येतो. ओके. आणि मग मी तरी बी ठरवलं की मला आता कचरा फेकायचाच नाही, तर मग काय होईल? घाण वास येईल ना. मग आता इथलं बी तसंच आहे.
कोणीतरी आपल्याला बोलून गेला मस्त एन्जॉय करून राहिला ना आपण त्याचा शब्द इसने मुझे ऐसे कहा आहे की नाही माइंड मध्ये, बरोबर. मग त्याला खाली करायचा आपला अधिकार नाही का? त्याच्या एका विचाराने आपल्याला माहितीये का समोर किती सफरिंग करायला लागेल, कॅन्सर, बीपी, शुगर. मग इथून लोकांना बरोबर आहे. काढणं आवश्यक आहे. मग सगळ्यात बेस्ट ऍक्टिव्हिटी मी सांगत नाही म्हणून आता वेळ झाला नाही तर मी तुम्हाला करायला लावलीस ती. पेन बुक घेऊन असेल तर करू शकता तुम्ही. लिहा सगळं, व्यक्ती असेल, व्यक्तीचे शब्द असेल, सरळ लिहायचं. लिहिल्यानंतर त्याला जाळून टाकायचं. रोज 3 महिने करा. मी रेकीमध्ये आली तेव्हा 25 पेज करायची. मी आता फक्त 5 लाईन लिहिते. खरंच त्याचा रिझल्ट खूप छान आहे. डॉक्टर पण सांगते की लिहा बाबा, जे आतमध्ये आहे ना ते आतमध्ये नका ठेवू, कारण शेवटी ना आपलं मन बगीचा आहे. त्या बगीच्यामध्ये तुम्हाला ठरवायचं कोणते झाड लावायचे आणि तेच फुल घ्यायचं जे पाहिजे ते. म्हणून इथं असं कचरा भरूनच ठेवायचा नाही, सरळ काढून टाकायचा, लिहायचा आणि जाळून टाकायचा. ऍक्टिव्हिटी करून बघा, खूप सुंदर रिझल्ट आहे. डोळ्यातून अश्रू सुद्धा येणार नाही. एवढं तुम्ही खाली होऊन जाल 3 महिन्यांना. तुम्हाला तुमचं कळणार नाही मी होती काय ना काय झालं. ऍक्च्युली समोरून येईन बी ना कोणी म्हणणारा तरी आपल्याला काही फरक पडणार नाही. आणि ज्याही व्यक्तीसोबत आपलं कर्मा बॉन्डिंग चांगलं नाहीये त्या व्यक्तीसाठी ओपन प्रेयर करा. ठीक आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. कारण कसं आहे ना, आपण काही नाही करत ना तरी समोरचा आपल्याला खूप टॉर्चर करतो, काही न करता. बघा, कधी घरातलं असेल, कोणी बाहेरचं असेल, काही न करता करतो. शेवटचा पर्याय होपोनोपो प्रेयरच आहे, कारण आपण बी करून आलोय. एवढंच ठरवायचं. आपल्याला असंच नाही भेटून राहिलं आपल्या इच्छेला, आपण काहीतरी तो कर्माचा खेळ आहे, तो देणंच आहे. हा होपोनोपो प्रेयरचा रिझल्ट सांगते मी. डॉक्टरांनी रिसर्च केलं, जे मेंटल हॉस्पिटल मधले जे पेशंट असतात ना मेंटली डिस्टर्ब वाले, त्यांच्यावर जे केलं ना रिसर्च, तेव्हा हाफ इकडे केले, हाफ इकडे केले. अर्ध्यांना गोळ्या दिल्या, अर्ध्यांना ती होपोनोपो प्रेयर करायला लावली. रिझल्ट कसा आहे? होपोनोपो प्रेयर वाले घरी गेले आणि गोळ्या खाणारे गोळ्याच खाऊन राहिले. एवढा रिझल्ट आहे होपोनोपो प्रेयरचा. म्हणून करा. रोज त्या व्यक्तीला समोर आणा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. काहीच नाही जात. आणि स्वतःच्या शरीरासाठी सुद्धा म्हणा ती प्रेयर, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मला ऐकून घेतल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. काही चुकलं असेल तर माफ करा. अशाच ऊर्जांसोबत पुन्हा भेटूया उद्या याच वेळेवर. तुमच्या सर्वांच्या जीवनात परमसुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य व दीर्घायुष्य भरभरून येऊ हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. थँक्यू, थँक्यू, Thank थँक्यू. you so much. काही विचारायचं असेल तर Thank you, 1 ma'am. मिनिट देते. काही विचारायचं असेल तर 1 मिनिट देते. उद्याचा क्लास सेम याच वेळेवर Okay, ma'am. की कोणी दुपारी करणार आहे? मी दुपारी पण करणार दुपारी करणार आहे. अच्छा, ठीक आहे. आणि संध्याकाळला पण करणार. ठीक आहे मॅडम, चालते. 5च दिवस आहे. चला, थँक्यू. थँक्यू. थँक्यू.